काय राडा करते गे परे तू खरंच वैताग आणलाय अगं नुसता. हा ह्या पसाऱ्यानंतर काय उशा आणले त्या शाळेत ना आली ड्रेस असाच फेकून दिलाय काय अगं पसारा करती नुसता. हा ते गॉगल कुलूप कशा बाटल्या ही टाकले त्या ग हा चिवडे टाकलाय. शाळेतला ड्रेस बघ कसा घाण झालाय बघ बरं. सायकल इथं ठेवली लय राडा करते अगं परे जीव रडकुंडीला आणलाय नुसता. नको नकोस गेलंय तुम्ही नुसतं दोघींनी. एक वेळेस आहे ना पोरं पाठी घेऊन कामाला गेलं परवड पण तुमच्याला सांभाळणं ना जीव रडकुंडीला आणलाय बाया खरंच. पडची ना ग चिव नीट बस. अगं मम्मी लेकरं लाडच करत असतात धिंगाणा घालत असतात. तुमच्यासारखं लेकरं नाही ते अगं बाकीची बी लेकरं आहे पण तुमच्यासारखा राडा लेकरं करतच नसते. जीव माझा कदरून चाललाय की नुसता ह्याला सांभाळायचं तू राडा केला काय काय घरातला राडा आवरूस तर बाहेर करतीस की. ह काय ते मम्मी मी आली सायकलीला फुल लावून. होय काय का ग वैताग आणलाय नुसता. आता ही कुठनं आणला अजून काय गली करून काय खरंच नुसतं कुठनं बी काय आणते अगं वैताग आलाय नुसता. काय चाललंय? काय झालं काय पोरीने जीव रडकुंडीला आणलाय नुसता पसार आणि हे बा कसं आरडतंय काय बांधावा काय बांधावा काय होतं चिव? कसं आरडतंय हा? हा पण काय आप काय लय काय येतं गं बाई? बोलायला. बांधा नीट. हा बरं मी काय म्हणतोय काय हो? लयच वैतागली लेकरांवर. जीव रडकुंडीला आणलाय बाबा घरातला पसारा उस्तूर बाहेर आणि बाहेरचा पसारा उस्तूर घरात. होय बाबा एक मिनिट बाळा. दोन नाही एक बांधायची होती ही. नडलंय का ते कुणाचं बी आणलंय हा, उचलून. बस मला एक गोष्ट विचारायची होती का? आता तुमचं काय मध्येच आहे अजून काय माहिती पप्पा बाबा बरं मी विचारा. सायकल खेळतो. हा जा खेळ. मला सांग समजा हम्म, तुला जर 10 लाख रुपये मिळाले हम्म. तर तू काय करशील? काय नाही तुम्हाला देईन. मला सगळं हा 10 लाख. हा बर तर 5 लाख मिळाले तर? अहो 5 लाख मिळाले तर मी तुम्हालाच देणार आहे. खरंच? हो 5चे 5. हो 5चे 5 देणार तुम्हाला. समजा 1 लाख जर भेटले तुला तर? अहो 1 लाख मिळेल तर मी तुम्हालाच देणार आहे. जे तुमचं आहे ते माझं आहे जे माझं आहे ते तुमचं आहे. समजा 50,000 जर तुला भेटले तर? अहो 50,000 मिळाले तर मी तुम्हालाच देणार आहे हो. होय हा म्हणजे तुझं जे आहे ते मला सगळं देणार म्हणायचं. हो माझं आहे ते सगळं तुम्हालाच देणार आहे. होय हा बरं म्हणजे तुझी जेवढे तुझ्याकडे किती जरी अमाऊंट असली तर ती शेवटी माझी. हा आता समजा 2130 रुपये जर तुझ्याकडे असले तर ते बी मलाच देणार का? म्हणजे ह्याचा अर्थ माझ्या मोबाईल मधले पैसे तुम्ही घेतले. अहो तुम्हाला कळतं का नाही हो काय. आता- अहो मी साडी घ्यायला अगं, आताच म्हणलं की- 1 रुपया करून साचवला तर तुम्ही आता- लगेच काय पैसे काढले मोबाईल माझं- काय माझं- माझं माझं करताय तुम्ही सांगायला लागला. तुमच्यावर माझा हक्क आहे सांगायला लागला. मग मी पैसे घेईन ना तुमच्या पाकड्यात. तुमची काय करत होती माझ्या पाकड्यातले पैसे घ्यायचे. तूच मला म्हणली की तूच म्हणली काय तूच की म्हणली तूच म्हणजे बरं देतो मित्राला दिले पैसे. हा मित्राला द्या. कुणी घ्यायला सांगितलं तुम्हाला माझ्या मोबाईल मधले पैसे. मित्राला दे. हा मित्रांनो देतो. कवा द्यायचा कवा देत ना पैसे. तुम्ही लय चिंगड नव्हतं. त्याने- 1 रुपया करून मी साडी घ्यायला पैसे ठेवलं होतं. त्याने आले की देतो. हा हा कवा द्यायचा मित्रांनो आलो कवा मी. द्यायचा काय माहिती. आलो बाहेरून. हा, आलो मित्राने बाहेर. आणले की देतो लगेच. हा जा आता बाहेर चालला पैसे घेऊनच्या घेऊन करूनच्या करून वरून निघून गेले तर बाहेर. इथं कस तरी 1 रुपया करून साचवलं होतं साडी घ्यायला पैसे. नाही माणूस बेकार आहे बाई. हा परी इकडे ते शेजारची आजी आहे का घरी बघ आणि ती टेबलावरची पत्रिका नेऊन दे तेवढी आजीला. ध्यानात बिराय नाही माझ्या तर. जा तिथं टेबलावर पत्रिका आहे तेवढी दे.
सायली, अरे वा वा वा, बस खाली. अगं सायली, तुला वेपर्सचा पुडा आणलेला त्यातला एक परीला दे की. बर बर मामा आणते. धर परी. दमाने खा बाळा, ठसका लागल नाही तर. सायली, परीला पाणी आण गं, तुला ठसका बिस्का लागल. बर बर लगेच आणते. धर परी. अगं परी, ह्यातलं संपलं की. आव मामा पूर्ण संपलं की. थांब, आता सायलीला शेंगदाणे घेऊन यायला लावतो. सायली, जागे शेंगदाणा आण जा. बर बर आणते. लईच परीचा लाड काढायला लागलाय. धर धर परी. माझं सगळं मामा तुला द्यायला लागलाय. खा लवकर. अजून काय पाहिजे का दुसरं? नको. थोडस. दरा ही पत्रिका तुमच्या शेजारण्याला द्या. अगं परे, आम्हाला वाटलं की तू आम्हालाच पत्रिका द्यायला आली. तू तर शेजाऱ्याची पत्रिका घेऊन आली. तुला बिनकामाच मोकार खायला प्यायला घातलं एवढं. अहो मामा ती शेजाऱ्याची पत्रिका आहे. ध्यानाने द्या. ध्यानाने द्या तुमच्या शेजाऱ्याला. बघितलं का मामा, सगळं माझं खायला घातलं. आणि पत्रिका कोणाची? शेजाऱ्याची. आणि तुला तर लय हौस आहे लग्नाला जायची. अगं सायली, तुला तर माहिती आहे का नाही, मला लग्नातले जेवायला लय आवडतं. म्हणून मला वाटलं की आपल्यालाच पत्रिका घेऊन आली. नाहीतर मी कशाला तिला खायला आणि प्यायला घालतो. अगं पण तिने सगळं खाऊन पिऊन झाल्यावर सांगितलं की शेजाऱ्याची पत्रिका आणि शेजाऱ्याला द्या म्हणून. पण का हावरा आहे? लग्नाला जायचं आणि हावराने खायचं. जाते मी अभ्यास करायला. झालं.